मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोलीत कार्यकारी अभियंत्याविरोधात धरणे आंदोलन, कारवाईची मागणी. महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश कागदेलवार यांचा हा स्पेशल रिपोर्ट. सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2 गडचिरोली येथील कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा लोकनेते अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात पार पडले. आंदोलनकर्त्यांनी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर विविध विकासकामांमध्ये अनियमितता, भ्रष्टाचार व शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांच्यावर फौजदारी कारवाई, सेवेतून निलंबन तसेच जिल्ह्यातून तात्काळ बदली करण्याची मागणी केली. अरविंदभाऊ कात्रटवार यांनी सांगितले की संबंधित अधिकाऱ्यांविरोधात यापूर्वीही अनेक निवेदने, आंदोलने आणि निषेध कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. कोची तालुक्यातील खोब्रागडी नदीवरील पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा तसेच ग्रामीण रस्ते व पुलांच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मागील काही वर्षांत नियमबाह्य पद्धतीने निविदा काढण्यात आल्याचा आणि अनेक विकासकामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी कथित अयोग्य वर्तनाबाबतही उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी ताकसांडे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. ग्रामीण भागातील विकासकामांच्या गुणवत्तेबाबत जनतेमध्ये असंतोष असल्याचे त्यांनी नमूद केले. या आंदोलनात विविध सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. कंसात या गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल विरोधी अभियान राबवून नक्षल्यांना चारी मुंड्या चित करणारा हा पोलीस विभाग, त्याच्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील तळागाळातील गोरगरीब जनतेचे दुःख पाहण्यासाठी आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते पोहोचू शकत आहेत. एक अतिशय अप्रतिम असं काम केलं माननीय पोलीस विभागांनी. ते दादा लोरा खिडकी असेल किंवा शासनाच्या विविध योजना असेल, थेट घराघरापर्यंत, थेट आदिवासीच्या दारापर्यंत पोहोचल्या. म्हणूनच आदिवासी समाज, आदिवासी माणूस, आदिवासी तरुण तरुणी ही या नक्षलरूपी प्रवृत्तीपासून दूर गेली. त्यांना गावात रोजगार मिळू लागलं, गावात काम मिळू लागलं, आरोग्य योजना पोहोचल्या, कृषी विभागाच्या योजना पोहोचल्या, रस्ते पोहोचले, पुलं पोहोचले. सर्वच्या सर्व पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये, अकाउंटमध्ये येऊ लागले. म्हणूनच हा समाज वळला आणि पोलीस विभागाच्या प्रशासनाच्या मुख्य प्रवाहात आला. आणि याचे सर्व श्रेय माझ्या सन्माननीय पोलीस विभागाला जाते. त्याच्यासाठी माझ्या पोलीस विभागाच्या अनेक माता भगिनींचे कुंकू पुसल्या गेले, माझे जवान शहीद झाले. मानवांनो, त्यांचे उपकार आपण कधी फेडू शकणार नाही. कारण जंगलात जायला पहिले हिंमत लागत होती. जंगलात राजकीय कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे पुढाकारी जाऊ शकत नव्हते. पण तुम्ही हा नक्षलमुक्त जिल्हा केला माननीय पोलीस विभागांनी. त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्ते घराघरापर्यंत, आदिवासींच्या दारापर्यंत पोहोचू लागलो. नाडेकल हा पूल तसाच होता. माननीय पोलीस विभागाच्या पेट्रोलिंगसाठी फुटगुलपासून तर थेट बेळगावपर्यंत निघणारा तो जंगलातला मार्ग होता. त्याचे सन्माननीय पोलीस विभागाने शासनाकडून पाठपुरावा करून ते पूल मंजूर केलं. पण बांधवांनो, त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता पोलीस विभागांचा, कारण बांधकामाचा विषय त्यांच्याकडे नसतो. आणि या नालायकांनी तो 1 वर्षातच तो पूल पाडला. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.